नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता तरी तर्क तोची फरशू नीतिभेद अंकुशू वेदांत तो महारसू मोदको मिरवे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायातील यथामती मंगलाचरणाचा आपण विचार करत आहोत। विश्वमौली ज्ञानोबाराय या अध्यायाच्या प्रारंभाला ओंकार स्वरूप परब्रह्माला निर्देशित करतात। आद्या वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या आत्मरूपा असं म्हणून शास्त्रामध्ये ज्या आत्मतत्वाचं प्रतिपादन केलेलं आहे त्याच आत्मरूप देवाला ज्ञानोबाराय गणेश भगवान असं म्हणतात। अर्थात निर्गुण निराकार तेच तत्व आहे, सगुण निराकार हे तेच तत्व आहे आणि पुन्हा सगुण साकार हे एकच तत्व आहे। फक्त उपाधी भेदाने शास्त्रामध्ये केलेला हा विचार आहे। सूक्ष्म असणाऱ्या परब्रह्माचं स्थूल बुद्धी संपन्न असणाऱ्या प्राणीमात्राला ज्ञान व्हावं याकरता करुणा संपन्न असणाऱ्या शास्त्राने आध्यारोप अपवादाची भाषा स्वीकारलेली आहे। अर्थात परब्रह्मावर जगताचा स्वीकार करणं याला अध्यारोप असं म्हणतात आणि ज्या जगताचा स्वीकार केल्यानंतर जगताचं अधिष्ठान आपल्याला कळावं याकरता पुन्हा त्या जगताचा निषेध करावा याला अपवाद असं म्हणतात। अध्यारोपापवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते शिष्यानां बोधसिद्ध्यर्थम तत्वज्ञैहि कल्पितः क्रमः। शास्त्रामध्ये असा विचार आला आहे की शिष्याला बोधसंपन्नता प्राप्त व्हावी याकरता तत्वज्ञ महापुरुषांनी हा क्रम स्वीकार केलेला आहे। ज्ञानोबारायसुद्धा शिष्ट परंपरेचं अनुसरण करून या अध्यायाच्या प्रारंभाला मंगलाचरण करतात। स्वरूप लक्षण तटस्थ लक्षणाचा विचार सांगतात आणि मग ज्या परमात्म्याला आद्या वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या असं म्हणतात त्याच परमात्म्याला उत्तरार्धामध्ये आत्मरूपा या पदाने उल्लेखित केल्यानंतर तत्वमसी महावाक्याचा यामध्ये उपदेश आलेला आहे असाही आपण विचार केलेला आहे। आता हेच तत्व श्री गणराज रूपाने नटलेलं आहे। विघ्नाचा नाश करणारी विघ्नराज ही देवता आहे। त्या गणेशाचं ज्ञानोबाराय पुढे वर्णन करतात जवळपास 20 ओव्यापर्यंत। इथून पुढे आलेला हा गणराजाचा विचार हा साहित्यात्मक अंगाने आहे। विश्वामध्ये असणारं संपूर्ण वाङ्मय आणि त्या वाङ्मयाचाच ज्ञानोबारायने गणेशाचा आकार तयार केलेला आहे। मग आता गणपतीचं शरीर कोण आहे? निर्दोष वर्ण वपू असणारं शब्द ब्रह्म हे गणरायाचं शरीर आहे। वेदाचाच अर्थ आपल्याला स्मरण करून देण्याचं सामर्थ्य ज्या ग्रंथामध्ये असतं किंवा योगिक ज्ञानाने ज्यांचं अंतःकरण शुद्ध होऊन जे ग्रंथाची रचना करतात अशा महर्षी महापुरुषांच्या ग्रंथाला स्मृती असं म्हणतात। ते स्मृती ग्रंथ किंवा धर्मशास्त्र हेच गणरायाचे अवयव आहे। त्या स्मृतीशास्त्रातल्या श्लोकातून प्रगट होणारी अर्थशोभा म्हणजे अर्थाचं सौंदर्य ते गणरायाच्या लावण्याचं सौंदर्य आहे। 18 प्रकारची पुराणं गणरायाच्या अंगावर असणारी रत्नखचित अलंकार आहे। त्या पुराणामध्ये असणारी पदपद्धती शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेले प्रमेय रत्नांचं कोंदण आहे किंवा पुराणामध्ये वापरली गेलेली नागरी पदबंधाची रचना हे गणरायाच्या अंगावरचं असणारं वस्त्र आहे। आणि मग ज्यामध्ये अलंकाराचा किंवा रसाभिव्यक्तीचा विचार केला जातो हे साहित्य जे अगदी वानगी दाखल आलेलं आहे तोच या वस्त्राचा चकचकीतपणा आहे। गणरायाच्या पायामध्ये असणारं पैंजण त्यातूनसुद्धा अतिशय कोमल किंवा मृदू मंद आकाराचा ध्वनी प्रगट होतो। तो काव्य नाटकामध्ये प्रगट होणार अर्थ त्याची ज्ञानोबाराय तिथे योजना करतात आणि त्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे प्रमेय गुंफलेले आहेत। पण याकरता कौशल्य निपुणपणा असेल तर तिथलीसुद्धा उचित पद एक प्रकारची रत्न आहे। गणरायाच्या कमरेला बांधलेला कमरपट्टा ज्याला आपण शेला असं म्हणतो व्यासादिक महापुरुषांची बुद्धिमत्ता हीच गणरायाच्या कमरेला बांधलेला शेला आहे। आणि मग आता शेला बांधल्यानंतर त्याचा काही अग्रभाग समोर उर्वरित राहतो
त्याला दशा किंवा सोगा असं म्हणतात. तर त्या बुद्धीमध्ये असणारा चोखाळपणा हाच त्या वस्त्राचा पल्लव सडका तोही शोभून दिसतो आहे. आणि यानंतर आपण कालपासून विचार केला की भगवान गणराय हे त्रेतायुगातली मूर्ती ज्ञानोबा या ठिकाणी घेतात. कारण प्रत्येक युगातली गणराज देवता भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. सत्ययुगामध्ये 10 हात आहे, त्रेतायुगामध्ये षडभुजा, द्वापारयुगामध्ये चतुर्भुज आणि कलियुगामध्ये अजून गणरायाचा अवकाश बाकी आहे. तेव्हा गणराज फक्त द्विभुज असणार आहेत. त्रेतायुगामध्ये असणारी षडभुजा त्या गणरायाचा स्वीकार करून गणरायाच्या 6 हाताला 6 दर्शनकाराची उपमा देतात. हात हे दर्शन आहे आणि त्या प्रत्येक हातामध्ये असणारं शस्त्र किंवा आयुध त्या दर्शनकारांचा मुख्य सिद्धांत आहे. देखा षडदर्शने म्हणिपती, तेची भुजांची आकृती, म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती. आपण कालपर्यंत विचार केला होता की 6 प्रकारची दर्शनशास्त्र आहे. ज्यामध्ये यथार्थ तत्वाचं ज्ञान आपल्याला होतं त्याला दर्शन किंवा शास्त्र असं म्हणतात. किंवा ज्यामध्ये जीवो जगत ईशः धर्मस्तत्वं प्रतिपाद्यते निर्णीयते तत्शास्त्रम. ज्यामध्ये जीवाचं स्वरूप काय आहे, जगाचं स्वरूप, ईश्वराचं स्वरूप, धर्माचं स्वरूप, तत्वाचं स्वरूप याचा निर्णय केला जातो त्याला शास्त्र असं म्हणतात. किंवा जे मानवी प्रवृत्तीवर शासन गाजवितं किंवा हिताचा उपदेश करतं त्यालाही शास्त्र असं म्हणतात. किंवा मानवी बुद्धीला जे कळत नाही ते कळवून देण्याचं सामर्थ्य ज्यामध्ये असतं त्यालाही शास्त्र असं म्हणतात. अशी शास्त्राची अनेक प्रकारची जरी व्याख्या आपल्याकडे विद्यमान असेल तरीसुद्धा यथार्थ तत्वाचं ज्ञान करून देण्याकरता जे आपल्याला प्रवृत्त करतं त्याला आपण शास्त्र असं म्हणतो. आणि मग त्या दर्शनशास्त्रामध्ये 2 प्रकार आहे. जे वेदाला प्रमाण मानतात ते आस्तिक दर्शन आहे किंवा आस्तिक शास्त्र आहे. आणि जे वेदाला प्रमाणच मानत नाही त्यांना नास्तिक शास्त्रकार असं म्हणतात. वेदाची निंदा करतात. नास्तिको वेदनिंदकाः. ते वेदाची निंदा करतात, वेदाला प्रमाण मानत नाही, पण त्यांच्यामध्ये काहीच तत्त्व नाही असाही अर्थ आपल्याला घेता येणार नाही. जरी ते वेदाला प्रमाण मानत नसले तरी पण वेदातली काही सिद्धांत त्यांनी मात्र मानलेलीच आहे. जसं की काही असणारे शास्त्रकार वेदाला पूर्ण रूपाने प्रमाण जरी मानत नसेल तर त्यांनी पण काही चांगले सिद्धांत वापरलेले आहेत. आपण तर एके दिवशी असा विचार केला होता की भारतीय परंपरेमध्ये अर्थात शास्त्र परंपरेमध्ये जवळपास 12 दर्शनकारांचा विचार केला आहे. आणि सुरुवात केली आहे चार्वाकापासून. देहखंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया प्रवती प्रमा ढळो नेदी. ईश्वराला काय म्हणतात, पाषाणाची प्रतिमा आहे. त्यांना विचारलं आत्मतत्व काय आहे, देहाचा खंड दिसतो की नाही, यालाच आत्मा असं म्हणतात. आणि मग त्यांनी सिद्धांत मांडला देहच आत्मा असेल तर देहाचं अंजन भंजन पोषण करणं याकरता संपूर्ण आयुष्य खर्च करावं. देहखंडानाम आत्मा आहे की नाही, मग यावं जीवो सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत मनुष्याने आनंदात राहावं. आनंदात राहावं हे महत्त्वाचं आहे. काही माणसं आयुष्यात जगतात तर जगले की नाही हेही कळत नाही. जाऊ द्या कसं यावत जीव सुखम जीवित असं म्हणतात की नाही, ते आनंदाने जगावं हा ते सिद्धांत त्यांचाच आहे. 4 वाकाचा सिद्धांत आहे तो. जोपर्यंत आपल्याला जगायचं तोपर्यंत सुखाने जगावं. मग भोग भोगायचे की नाही, मग भोग भोगावे. बाकीचा सिद्धांत घेऊ नका. पण त्यांनी सांगितलं ऋणम कृत्वा घृतम पिबेत. आपल्याकडचा चार्वाक गुरुवारे बाबा सांगत असतात भारतीय तत्त्वज्ञानातला चार्वाक इतका चांगला आहे की कर्ज काढून तूपच खायला सांगतो, बाकीचं काही सांगत नाही. तेवढं तरी बरं आहे त्याचं. ऋणम कृत्वा मद्यप्राशन करावं असं तर काही सांगत नाही की नाही. सुरुवात तर केली ना त्याने. तत्त्वविचाराला प्रारंभ करत असताना कमीत कमी एक आत्मतत्व तरी मानलं आहे. आत्मा शब्द तर मानला ना. जरी तो देहाला मानत असेल त्यांनी मानलं की नाही देहखंडानाम आत्मा. देहही मानतो आणि आत्माही मानतो. फक्त या देहापेक्षा आत्मतत्व वेगळं आहे हे त्याला माहिती नाही आहे. जाऊ द्या, पण सुरुवात तर केली की नाही त्याने.
पायाभरणी तर महत्त्वाची आहे. ते खंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परोती प्रमा ढळो नेने. तो चार्वाक आहे. वेदाला प्रमाण मानत नाही, पण त्यांच्यातली सुद्धा काही ना काही यत्सारभूतम तदुपासनीयम या तत्वाने त्यांचा आपल्याला स्वीकार करता येतो. पण आपल्याकडे जर आपल्याला जीवनामध्ये यथार्थ तत्त्व कळावं, दुःखाचा अंत व्हावा आणि परमानंदाची प्राप्ती घडावी, तर याला शास्त्र सर्वथैव प्रमाण आहे. जे कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था शास्त्रचे एक सर्वथा प्रमाण तुझं. या सगळ्या शास्त्रांना परमात्मतत्व कळालंच नाही असं म्हणता येत नाही. कळालं, पण एका अंगाने कळालं. गुरुवर्य श्री मारुती बाबा एक उदाहरण सांगत असतात. ते गावामध्ये हत्ती आला. मग हत्ती आला तर सगळे लोक हत्ती पाहायला जायचे. त्या हत्तीच्या बाबतीमध्ये असं आहे की हत्ती आहे ना, चालला की गावातले त्याला कुत्रे भुंकतात बघा. पण त्या कुत्र्यांचं एक विशेष आहे, ते पुढे येऊन भुंकत नाही, ते मागूनच भुंकतात, मागून येऊन. त्या कुत्र्यांना असं वाटतं आम्ही या गावात किती वर्षापासून राहतो आणि हा नेमका आगमापायी असणारा हत्ती आलेला आहे आणि सगळे लोक याचं पूजन करतात ना, यामुळे ते भुंकतात. पुढे येऊन नाही भुंकत, मागूनच भुंकतात. असं वाटतं की नाही आम्ही तर आपलं असू द्या असं त्याला वाटतं की नाही. कुत्रे भुंकत राहतात आणि बाकीचे सगळे असणारे गावातले लोक गणराज स्वरूप आहे असं म्हणून त्याचं पूजन करतात. मग गावात सगळे लोक हत्तीचं वर्णन करू लागले तर ते आंधळ्यांची एक संघटना होती. सगळ्या आंधळ्याची संघटना. काही काही डोळसांची पण असते, पण ते बिचारे विचार करत नाही म्हणून आंधळेच असतात. त्या आंधळ्याची संघटना. ते अरे गावात एवढं हत्तीचं वर्णन करतात तर आपण हत्ती बघायला जाऊ की. सगळे निघाले बघा, सगळे निघाले. आणि मग हत्तीचं ज्ञान करून घेण्याकरता त्यांनी स्पर्शाला प्रारंभ केला. कारण आंधळ्या व्यक्तीला डोळ्यांनी ज्ञान होत नाही, त्याला ज्ञान स्पर्श ज्ञानाने होतं. म्हणून तर आंधळे लोक ते वाचतात की नाही, ते ब्रेल लिपीच्या माध्यमातून वाचतात. त्यांच्या डोळ्यातली सगळी शक्ती त्या स्पर्श इंद्रियामध्ये प्रगट झालेली असते. आंधळ्या माणसाला स्पर्शाने चांगलं कळतं. आपल्याला सुद्धा खोटं नाणं कळणार नाही जेवढं त्यांना चांगलं कळतं. आंधळी माणसं हुशारच असतात ते. त्याला कळालं. मग एका जणाचा हात हत्तीच्या सोंडेला लागला, एकाचा हात पायाला लागला, एकाचा हात शिपटीला लागला, एकाचा हात हत्तीच्या कानाला लागला. आणि मग त्यांनी आपापल्या मतानुसार हत्ती कसा आहे याचं वर्णन केलं. एक जण म्हणला हत्ती तर आहे ना सापासारखाच आहे, कारण शिपटीला हात लागला होता. एक जण म्हणला हत्ती सुपासारखा आहे, कारण कानाला हात लागला होता. एकाचा हात सोंडेला लागला, तो अजगरासारखा म्हणू लागला. आणि एक जण म्हणला हत्ती ना खांबासारखा आहे, पायाला हात लागला. असे सगळे एकमेकांमध्ये भांडू लागले. गुरुवारी मारुती बाबा म्हणतात, एक आंधळा म्हणला अरे आता तरी खरं बोल, देवाने यामुळेच आपल्याला आंधळ केलं आहे, आता तरी खरं बोल, काहीचं काही पण सांगतोय. मग त्याला हत्तीचं ज्ञान झालं नाही असं नाही, झालं, पण एका अंशाने झालं, पूर्ण अंशाने ज्ञान झालं नाही. म्हणून ही सगळी षडदर्शनं जरी आपण पाहिली त्यामध्ये विसंवाद आहे. सगळेजण प्रमाणही मानतात, प्रमेयही मानतात, पण प्रमाण किती मानावी? काही 3 मानतात, काही 2च मानतात, काही 4 मानतात, काही जण 5 प्रमाण मानतात. वेदांत शास्त्र मात्र 6च्या 6 प्रमाण मानतात. प्रमाण मानतात, यामध्ये संवाद आहे, पण किती मानावे म्हणून विसंवाद आहे. किंवा प्रमेय तरी किती मानावं? काही जण 16 पदार्थ मानतात ना, काही जण 7 मानतात, काहींनी 2च मानलेली आहे. काही जण तत्वविचाराच्या भानगडीत पडलेच नाही. पण एकच मात्र वेदांत शास्त्र आहे, एकमेवाद्वितीयम ब्रह्म असं ते तत्व मानतात. म्हणजे प्रमाण आणि प्रमेय हे मानण्यामध्ये जरी त्यांच्यामध्ये विसंवाद असेल तर हे गणरायाचं एवढं मोठं व्यापक स्वरूप आहे. जाऊ द्या, हे आपलेच दर्शनकार आहेत. यांनी तत्वविचाराला तरी प्रारंभ केला म्हणून त्या सगळ्या आयुधांना हातामध्ये धारण केलेलं आहे. देखा षडदर्शने म्हणिपती तेची भुजांची आकृती, मनवणी विसंवादे धरिती आयुधे हाती. आता यामध्ये त्या आयुधांचाही आपण काल विचार केला. आणि पुढे 11व्या क्रमांकाची ओवी आहे, तरी तर्कतोची फरशू किंवा परशू 2 पाठ आहे, दोन्हीचा अर्थ एकच होतो. नीतिभेद अंकुशू वेदांत तो महारसू मोदकू मिरवे. एका ओवीमध्ये 3 दर्शनकारांचा विचार केला आहे. तर्क हे प्रधान शस्त्र कोणाचं आहे? न्यायशास्त्राचं आहे. काल त्याचाही आपण विचार केला होता की प्रमाण प्रमेय मानण्याच्या बाबतीमध्ये
कधीकधी आपल्याला संशय प्राप्त होतो किंवा त्यापासून आपल्याला काय प्रयोजन मिळावं यानंतर आपण त्याचा विचार प्रारंभ करतो, दृष्टांत देतो, वादी प्रतिवादी आपला असणारा भाव सांगण्याकरता एखादा सिद्धांत प्रतिपादन करतात आणि या सगळ्यांच्या विचार प्रक्रियेला तर्क असं म्हणतात. किंवा तत्वाचं यथार्थ ज्ञान व्हावं याकरता जी कौशल्यपूर्वक विचारांची योजना केली जाते की नाही त्याला न्यायशास्त्र असं म्हणतात. आणि न्यायशास्त्रामध्ये संदेहाचं निराकरण करण्यासाठी हेतू दिला जातो. काल आपण पंचदशीचं उदाहरण पाहिलं होतं की देहापासून आत्मतत्व वेगळं कसं आहे हे सांगण्याकरता यो वेद निहितम गुहायाम परमे व्योमन असं एक सूत्र आलेलं आहे किंवा उपनिषदामध्ये विचार आला. आणि त्याचं स्पष्टीकरण असं केलं की पंचकोशाची एक गुहा आहे आणि या गुहेमध्ये आत्मतत्व लपलेलं आहे. या आत्मतत्वाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर यावर आलेले जे काही आवरण किंवा आच्छादन आहे ते दूर केलं पाहिजे आणि ते सुद्धा विचाराने. मग पंचकोशापैकी अन्नमय कोश किंवा ज्याला आपण स्थूल देह म्हणतो तो तर काही आत्मा होऊ शकत नाही. विवादाध्यासितः देह आत्मा न भवती, आत्मा तर होऊ शकत नाही. मग सांगा बरं तर्क काय तुमच्याकडे, म्हणजे कार्यत्वाद. कसं घटवत उदाहरण दिलं आहे की नाही. जे जे कार्य असतं ते उत्पत्तीच्या पूर्वी नसतं, विनाशानंतर राहत नसतं, म्हणून कार्य मधल्या काळात जरी दिसलं तरी मिथ्या असतं आणि जे मिथ्या आहे ते आत्मतत्व होऊ शकत नाही, कार्यत्वात असा हेतू दिला. त्या हेतूमुळे काय झालं, देह आणि आत्मतत्व वेगळं होण्याकरता उपयोगिता प्राप्त झाली. हा विचार तर्कशास्त्रातला न्यायशास्त्रातला आहे. त्यामुळे एक घाव आणि दोन तुकडे ते करतं, म्हणजे वेगळं करून सांगतं की नाही. मग स्थूल देह आत्मा नाही, कार्यत्वात. प्राणमय कोश आत्मा होऊ शकत नाही, जडत्वात. मनोमय कोश आत्मा का नाही, विकारित्वात. विज्ञानमय कोश आत्मा नाही होऊ शकत, विलयाद्यवस्थावत्वात. विलयादी अवस्था त्याला प्राप्त होतात. आणि आनंदमय कोशसुद्धा आत्मा होऊ शकत नाही. बरं, बऱ्याचदा काय होतं, साधक आनंदमय कोशामध्येच ना गुंतून राहतो, त्याच्या पलीकडे जातच नाही. आपणही आपल्या जीवनामध्ये जेव्हा परमार्थाचा प्रवास करतो की नाही तेव्हा आपल्याही मनामध्ये एक सूक्ष्म भावना असते की माझ्या जीवनातलं दुःख कायमचं नष्ट व्हावं आणि मला परमानंद प्राप्त व्हावा. पण आपल्याला हे माहिती नाही की जेव्हा आपण आनंदाचा उपभोग घेत असतो तेव्हा तो वृत्त्यात्मक आनंद असतो आणि खरा आनंद जो आहे ना तो वृत्तीच्या पलीकडचा आहे. म्हणून पंचदशीकारांनी त्या आनंदमय कोशाचं वर्णन करत असताना पुण्यभोगे भोग शांतो निद्रारूपेण लियते कादाचित कत्वतात्मात्मा स्यादानंदमयोपेयम असं म्हटलं आहे की पुण्याचा भोग होत असताना, म्हणजे पुण्य जर चांगलं असेल, अंतकरणाची सात्विक वृत्ती स्वच्छ असेल, पवित्र असेल, तर त्या वृत्तीमध्ये आनंद बिंबभूत असणाऱ्या आत्म्याचा आनंद अभिव्यक्त होतो आणि त्या वृत्तीलाच आनंदमय कोश असं म्हणतात. बऱ्याचदा आपण आनंदमय कोशातच रममान होतो. म्हणून तर आपली वृत्ती जर कधी कधी स्थिर झाली नाही तर आपल्याला दुःख होतं की नाही. आपल्याला हे माहितीच नाही आहे की वृत्तीचं चंचल होणंसुद्धा वृत्तीचंच आहे आणि वृत्तीचं स्थिर होणंसुद्धा वृत्तीचंही म्हणजे आनंदमय कोशाचंच आहे. याच्या पलीकडे आपलं स्वरूप आहे का जिथं वृत्तीचं चांचल्यही नाही आणि वृत्तीची स्थिरतासुद्धा नाही. म्हणून बऱ्याच शेवटचा टप्पा तो आहे की ज्या आनंदमय कोशामध्ये व्यक्ती गुंतून राहतो किंवा त्याला आनंदमय कोशातून बाहेर यावंसं वाटत नाही, तेवढाच एक प्रतिबंध राहतो. पण आनंदमय कोश म्हटलं आहे त्याला, म्हणून तर त्यामध्ये तो गुंतून राहतो आणि तो सुद्धा कादाचित कत्वा, तो कायमचाच काही आनंद मिळत नाही. मग कोण आनंद आहे, बिंबभूतो ये आनंद आत्मा असो सर्वदा स्थिते. हे बिंबभूत असणारा जो आनंद त्या आनंदालाच आत्मा असं म्हणतात. मग तो सर्वदा स्थित आहे, कादाचित कत्व हे त्याच्या ठिकाणी नाही. मग काय केलं, आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देण्याकरता शास्त्रकाराने सिद्धांत तर मानलाच आहे पण उपयोगिता म्हणून तर्कशास्त्राचा पण विचार केला आहे. म्हणून तर्कतोची फरशूम या तर्कशास्त्राने किंवा न्यायशास्त्राने बुद्धीमध्ये कुशाग्रता प्राप्त होते आणि मननाकरता उपयोगिता होते. म्हणून न्यायशास्त्रसुद्धा उपयोगीच आहे. मोक्षाला उपयोगी आहे म्हणजे सारग्राह्य रूपाने त्याचा उपयोग आहे. पुढे हा झाला न्यायशास्त्राचा विचार, तर्कप्रधान आहे त्यामध्ये. दुसरं शास्त्र आहे वैशेषिक शास्त्र, त्यामध्ये भेदनीती आहे. भेदनीती, भेद म्हणजे विशेष
आणि नीती म्हणजे धर्म, ज्यामध्ये विशेष धर्माचा विचार केलेला आहे, किंवा द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव या सप्त पदार्थांचा ते विचार करतं. न्यायशास्त्राचं म्हणणं असं आहे, 16 पदार्थांचं तुम्हाला ज्ञान झालं की तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होतं. फक्त पदार्थांचा विचार करा. पण न्यायशास्त्रामध्ये फक्त दुःखाचा ध्वंस सांगितला, आनंद प्राप्त नाही सांगितला. आणि त्याचं अनुसरण करणारी दुसरी शाखा एक वैशेषिक शास्त्र, त्यामध्ये विशेष धर्म सांगितला. आता विशेष धर्माचा विचार त्यांनी पण केला आणि पूर्वमीमांसेनं पण केला आहे. काल आपण एक विचार पाहिला होता की जे वचनाने धर्माचा विचार सांगतं, 14 लक्षणो अर्थोधर्म हा, तर हे पूर्वमीमांसेचं सूत्र आहे. आणि जे फलाच्या संबंधाने धर्माचा विचार करतं त्याला वैशेषिक शास्त्र असं म्हणतात. यतोभ्युदय निश्रेष सिद्धी स धर्म हा, ज्यामुळे आपला अभ्युदय म्हणजे इहलोकातलं कल्याण आणि पारलौकिक कल्याण होतं, अशा विशेष धर्माचं प्रतिपादन करणारं वैशेषिक शास्त्र आहे. न्यायशास्त्राची रचना गौतम ऋषींनी केली. वैशेषिक शास्त्राची रचना कनाद ऋषींनी केलेली आहे. इथपर्यंत आपण विचार पाहिला, मानवाच्या जीवनामध्ये इहलोकातलं कल्याण व्हावं आणि पारलौकिक कल्याण व्हावं याकरता त्याने चांगलं वागलं पाहिजे. नाहीतर मग जयाचे ऐक धड नाही तयाचे परत रपसशी काही, जो या गावातच चांगला राहत नाही तो दुसऱ्या गावात कसा चांगला राहणार आहे. जयाचे ऐक धड नाही तयाचे परत रपसशी काही, दोन्ही सुखाचा विचार करणारं वैशेषिक शास्त्र आहे. ते मानवाच्या प्रवृत्तीला अप्रवृत्तीला घालवतं आणि सत्प्रवृत्तीला प्रवृत्त करतं. म्हणून स्वैर वागणाऱ्या प्रवृत्तीला अंकुशाप्रमाणे ते ताब्यात ठेवतं, म्हणून त्याला नीतिभेद अंकुश असं म्हणतात. आणि पुढे आलं आहे सर्वात महत्त्वाचं वेदांत शास्त्र, ज्याला आपण उत्तरमीमांसा असं म्हणतात. याच्यामध्ये 2 अर्थ आहे. काही महापुरुषांचं म्हणणं आहे की याच असणाऱ्या 11व्या ओळीच्या उत्तरार्धामध्ये वेदांत शास्त्राचा विचार केला आहे. आणि काहींचं म्हणणं असं आहे की उपरी दशोपनिषदे जी उदार ज्ञानमकरंदे ती कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली, इथं वेदांत शास्त्राचा विचार केला आहे. आता तिथलाही विचार मान्य आहे, इथलाही विचार मान्य आहे. पण मग वेदांत, आता दर्शनकार जर म्हटलं तर मग वेदांत शास्त्र इथंही घ्यावं लागेल की नाही. मग वेदांताचा सिद्धांत काय आहे आणि त्याचं आयुध कोणतं आहे, तर ज्ञानोबा म्हणतात आयुध नाही आहे, वेदांतामध्ये निखळ आनंदच फक्त आहे. आणि तो आनंद सांगण्याकरता वेदांत हे शास्त्र तो तर महारसाने संपन्न असणारा मोदकच आहे. आणि तो गणपतीच्या हातामध्ये शोभून दिसतो. या मोदक शब्दाचा योगिक अर्थ पाहिला म्हणजे काय, पदाच्या अवयव समूहापासून जो अर्थ प्रकट होतो त्याला योगिक अर्थ असं म्हणतात. मोदक, त्याच्यामध्ये 3 शब्द आहे. मोद म्हणजे आनंद आणि क म्हणजे करणारा. जो आनंद प्रदान करतो किंवा आनंदाने संपन्न असणारा जो घटक आहे त्याला मोदक असं म्हणतात. मग आनंद देणारे सगळेच पदार्थ आहे की नाही, जे जे मधुर रसाने संपन्न आहे ते सगळे मोदकच होतील. पण हा योगिक अर्थ न घेता गणरायाला आवडणारं जे विशेष पक्वान्न आहे तोच मोदक या ठिकाणी घ्यायचा. पण मोदक महारस म्हटलंय बरं. काही भागामध्ये ना ते 21 मोदक करतात आणि त्याच्यामध्ये मुद्दाम एखादा मिठाचाच मोदक करतात. आता ते उपवास वाढण्याच्या काही पद्धती असतात ना, मग दिवसभर उपवास करायचा. कुठून उपवास करतील कोणी काही सांगता नाही. काही म्हणतात आम्ही एक लवंग खातून उपवास करतो, चांगलं आहे. करतात काही उपवास. काही जण मग फक्त मोदकच करतात आणि मोदक खायचे कुठपर्यंत, मिठाचा लागत नाही तोपर्यंत. एकदा मिठाचा मोदक लागला की बाकीचे तसेच का उरे ना. पण ते मात्र असं म्हणतात की नाही. मग काहीचं भाग्य एवढं की पहिल्याच घासाला मिठाचा लागतोय काही ना. पण इथं तो मोदक घ्यायचा नाही. इथं रूढ अर्थाने गणरायाला आवडणारं जे विशेष रुचकर पक्वान्न आहे की नाही तो आनंद घ्यायचा आहे. मग जगातली सगळी शास्त्र प्रवृत्त झाली आणि मानवाची एक प्रवृत्ती आहे की आपल्या दुःखाचा सर्वथैव नाश व्हावा. लयरूप निवृत्ती कोणालाही अपेक्षित नाही, सर्वांना आत्यंतिक निवृत्तीची अपेक्षा आहे. विचारसागरातला दुसरा तरंग आला की नाही, तर दुसऱ्या तरंगामध्ये ते पूर्व पक्षाला काय अवसान येत असेल काय माहिती. ते सगळं हे तुमचं हे असिद्ध आहे, अधिकार्याचा असंभव आहे, हे सगळ्या प्रकारे असंच मांडतात. काय वेदांत शास्त्र शिकण्याची आवश्यकता आहे. म्हणजे दुःखाची निवृत्ती करायची ना तर शास्त्र काय शिकायचं, लौकिक उपायाने सुद्धा होऊ शकते.
दुःख किती प्रकारचे म्हणे? आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक, 3 प्रकारचं दुःख आहे की नाही. मग आपल्या शरीरामध्ये रोग निर्माण होतो, औषधं घ्या, आध्यात्मिक दुःख जाईल. नंतर चोर सर्प व्याघ्रापासून दुःख होतं, शस्त्र बाळगा, आधी भौतिक दुःख जाईल. आणि एखाद्या मंत्राचा किंवा तंत्राचा वापर करा, दैविक दुःखावर तुम्हाला विजय संपादन करता येईल. मग शास्त्रकारांनी उत्तर दिलं, या उपायाने दुःख जातं हे खरं आहे, पण जात असताना त्याची फक्त लयरूप निवृत्ती होते, आत्यंतिक निवृत्ती होत नाही. कल्पना करा, एखादा रोग झाला, औषध घेतलं, रोग जातो की नाही? पण कायमचा नाही ना जात. काहीतरी प्रतिकूलता निर्माण झाली की पुन्हा रोग निर्माणच होतो की नाही? मग औषधाने रोग गेला होता, फक्त लयरूप निवृत्ती, आत्यंतिक तर काही होत नाही. मग आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती घडावी, याकरता वेदांत शास्त्र प्रवृत्त झालं आहे. मग ते सिद्धांत फार गोड रीतीने सांगतात बरं. मग दुःखाचा नाश कधी होईल? दुःखाच्या नाशाकरता आणि परमानंदाच्या प्राप्तीकरता एकच उपाय आहे की आत्मतत्वाचं ब्रह्मरूपाने ज्ञान करून घ्या. आपण बाकीचे सगळे उपाय केले, सगळे उपाय, आणि फक्त आत्मज्ञान संपादन करून घेतलं नाही तर आपल्या दुःखाचा नाश होऊ शकत नाही. ज्ञानोबाने 13व्या अध्यायामध्ये गोड वर्णन केले बघा. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत बाकी सगळ्या विद्या ह्या अविद्याच आहे. आणि एक आत्मतत्वज्ञान झालं तर बाकी कोणाची पण काहीच गरज नाही. तिथे बराच विचार केला आहे बघा. एखादा व्यक्ती सगळ्या ज्ञानाने संपन्न आहे, फक्त त्याला आत्मज्ञान नाही. कर्मकांड तरी जाणे, मुखोद्गत पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तैशेची होय, शिल्पी अति निपुण, सुपकर्मी ही प्रवीण, विधी आथर्वन हाती आती, कोकी नाही ठेले, भारत कीर म्हणितले, आगम आफाविले मूर्त होती, नित्यजात सुजे, वैद्य कही बुजे, काव्य नाटकी दुजे, चतुर नाही, स्मृतीची चर्चा, दंश जाणे गारुडीचा, निघंटू प्रज्ञेचा पायकी करी, व्याकरणी चोखडा, तर्की अति गाडा, परी आत्मज्ञानी फुडा जात्यंत जो. जवळपास 17 ज्ञानांचा विचार केला आहे बरं तिथं. प्रत्येक ओळीमध्ये 3-3 भाग घेतलेले आहे. आणि मग एका ओळीमध्ये व्याकरणी चोखडा, तर्की अति गाढा, इथं आलं आहे की नाही? तर्कशास्त्रामध्ये निपुण आहे. फक्त एकच आहे की आत्मज्ञानामध्ये मात्र तो जात्यंत आहे. तर ज्ञानोबा म्हणतात, बाकी सगळी ज्ञान असेल आणि एक आत्मज्ञानाचा अभाव असेल तर बाकी सगळं शून्य आहे बघा. कसं उदाहरण दिलं? मोराच्या अंगावर डोळस असणारी पिस फार प्रकारची आहे, पण जर त्याला एकली पाहण्याची दृष्टी नसेल तर तसं बाकीचे ज्ञानाचा विचार आहे. मोरा अंगी असेसे पिसे असते डोळसे, परी एकली दृष्टी नसे तैसे ते गा. मग आता सगळी ज्ञान आहे पण अध्यात्म ज्ञान नाही तर शून्य आहे. बरं, याच्या उलट अध्यात्मज्ञान एकटा आहे आणि बाकीचं त्याला काहीच कळत नाही. एखादा व्यक्ती आत्मचर्चे चतुर, एरवी वेडा आहे, आत्मज्ञानामध्ये चातुर्य संपन्न आहे आणि बाकीचं त्याला व्यवहारातलं कोणतंही ज्ञान नाही, तरी जीवन सफल आहे. उदाहरण दिलं आहे, परमाणूच्या आकारा एवढं संजीवनी मूळ आपल्याला प्राप्त झालं तर इतर ज्याप्रमाणे गाडाभर वनस्पतींची काही आवश्यकता नाही, तसं एकटं आत्मज्ञान संपादन झालं तर बाकीची काही संपादन करण्याची आवश्यकता नाही. म्हणून पहिल्यांदा आत्मज्ञान व्हावं, बाकीचं. म्हणून तर गुरुवरे बाबा सांगत असतात, स्वामी महाराजांचं वाक्य, मनुष्याला तारुण्यात ब्रह्मज्ञान व्हावं आणि मग त्याला आयुष्य उरावं. जोपर्यंत प्रारब्ध तोपर्यंत जीवनमुक्तीचाच आनंद आहे की नाही, दुसरं त्याला काही अडचणच नाही. म्हणून तारुण्यात आनंद व्हावं म्हणून ते आपण ते श्लोक म्हणतो की चित्रम वट तरोर मूलम, ते आश्चर्य सांगितलं की नाही त्याच्यामध्ये. हा वृद्धा शिष्य हा गुरुर युवा. शिष्य कसे आहे म्हणे? वृद्ध आहे आणि गुरु युवा आहे. युवा आहे म्हणजे काय? ब्रह्मविद्येने संपन्न आहे. आणि शिष्य विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व या साधनाने परिपक्व आहे म्हणून वृद्ध आहे. नाहीतर वयाचा इथं संबंध घ्यायचा नाही शरीराचा. सगळे परिपक्व झालेले आहे, सगळे संपन्नता, म्हणून ते वृद्ध आहे. आणि गुरु तर तारुण्याने संपन्न आहे. 10व्या अध्यायामध्ये ओवी आली बघा, तरुण तर तुर्या लालन लीला. जे ही तरुण तुर्या आहे ना अवस्था, त्यांचं तो लालन लीलेनं करतो आहे. या संबंधाने तो युवा आहे. किंवा ब्रह्मज्ञान व्हावं म्हणून परमाणू एवढे संजीवनीमुळं जोडे, तरी बहु काय गाडे भरणे येरे,
वेदांत शास्त्राखेरीज इतर कोणतंही शास्त्र मानवाच्या जीवनातल्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देऊच शकत नाही. एखाद्या व्यक्तीने बाकी सगळं केलं आणि परमात्मा तत्त्व जाणलं नाही तर दुःखाचा अंत होईल का? शास्त्रकार म्हणतात हो ना, अंत होईल, पण त्याला एक करावं लागेल. काय? यदा चर्मवद आकाशम वेष्ट इष्यन्ते मानवाः तदा देवम अविज्ञाय दुःखशांतो भविष्यती. जेव्हा मनुष्य ज्याप्रमाणे आपण पायामध्ये जोडा परिधान केला तर आपले पाय सुरक्षित होतात, तसं संपूर्ण असणाऱ्या पृथ्वीला किंवा चर्मवद आकाशम संपूर्ण आकाशाला त्याने जर झाकून टाकलं संपूर्ण आकाशाला, तेव्हा मग काय होईल? देवाला न जाणतासुद्धा त्याच्या दुःखाचा अंत होऊ शकतो. होईल का? हे अशक्य आहे. देवाला जाणल्याशिवाय दुःखाचा अंत होऊ शकतच नाही. आत्मतत्व फार महत्त्वाचं आहे. म्हणून बाकीच्या असणाऱ्या आपण तत्त्वज्ञानांचा विचार केला, पाश्चिमात्य असेल किंवा इथले कोणते असेल, तर वेदांत शास्त्राखेरीज सगळी शास्त्र ही अपूर्ण स्वरूपाची आहे आणि वेदांत शास्त्र पूर्ण आहे. बघा, मग वेदांत शास्त्रामध्ये दुःखाचा नाश करावा याकरता उपाय काय सांगितला? जगन मिथ्यात्वाचा निश्चय सांगितला, बाकी काही नाही. आणि जर वादामध्ये जग सत्य ठरलं की नाही तर मग वेदांत शास्त्रातला उपाय राहणार नाही. जगाचं मिथ्यात्व प्रतिपादन करणं, प्रतीतीला न येणं, याला मिथ्यात्व असं म्हणत नाही. प्रतीतीला आल्यानंतरसुद्धा प्रतीत्युपहित चैतन्याच्या ठिकाणी प्रतीतिकाली प्रतीत होणारा पदार्थाचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय, यालाच मिथ्यात्वाचा निश्चय असं म्हणतात. ना प्रतीतिस्तयोर बाधः किंतु मिथ्यात्व निश्चयः. नाही, जर तसं नाही झालं तर मग आपल्याला कधी कधी समाधी लागते, कधी झोप लागते. अप्रतीतीचं आहे की नाही? झोपेमध्ये जगताची अप्रतीती आहे की नाही? जगत दिसतं का? दिसत नाही, पण त्यातून कोणाला ब्रह्मज्ञान झालं असं नाही ना म्हणता येत. म्हणून पदार्थ दिसत असतानासुद्धा त्याच्या मिथ्यात्वाचा निश्चय होणं हे खऱ्या अर्थाने बाधाचं लक्षण आहे. म्हणून जेव्हा मनुष्याला खोटं कळालं की नाही तेव्हा त्याच्या दुःखाचा आवेग कमी होतो. बघा, फक्त त्याला कळावं की हे खोटं आहे. सत्यत्व जोपर्यंत आहे ना तोपर्यंत स्वप्नातसुद्धा दुःख आहे. सत्यत्व आहे तोपर्यंत. काही काही माणसं जागृतीला आल्यानंतरसुद्धा, आता जाग झाल्यानंतर स्वप्न कुठं खरं राहतं का? पण स्वप्नाला इतकं सत्यत्व माणसं देतात की जागृतीला आल्यानंतरसुद्धा नंदीच्या कानात काहीतरी सांगतात सिद्धेश्वराच्या समोर. स्वप्न खोटं आहे की नाही? जागृती खरी आहे. मग आता स्वप्न संपलं की नाही? पण स्वप्नातला संकेत त्यांना जागृतीमध्ये येऊ का खरा वाटतो? अरे जैसा चेला तो अर्जुना म्हणे स्वप्नेची विचित्र सेना, मीच झालो होतो ना निद्रावशे, आता सेना ते सेना नव्हे, हे मीची एक आघवे, स्वप्नेचे राज्य का मरण, नवे हर्ष शोकाशी कारण, उपवडलिया जान जिया परी. म्हणून जगताच्या मिथ्यात्वाचा निश्चय व्हावा याकरता आपण उदाहरण पाहत असतो. बघा की स्वप्नातल्या दुःखाचा नाश व्हायचा असेल तर अवस्थांतर घडावं लागतं. स्वप्नातलं दुःख नष्ट करायचं तर जागृतीमध्ये या, आणि जागृतीतलं दुःख जायचं असेल तर आत्मजागृतीमध्ये या. स्वप्नातल्या दुःखातून जागा व्हायचं असेल तर अवस्थांतर आहे, आणि जागृतीतल्या जीवनातल्या दुःखातून जर निवृत्त व्हायचं असेल, पार व्हायचं असेल तर बोधांतर आहे. म्हणून ज्या मनुष्याला मी देह आहे असं म्हटलं की त्याला सगळे दुःख भोगावे लागतात. उदाहरण आपल्या अनुभवाचं आहे. ज्या ज्या काळामध्ये आपल्याला देहाचं तादात्म्य असताना तेव्हा मनुष्याला दुःखच भोगावं लागतं. देहाचं तादात्म्य विसरला की तेव्हा त्याला आनंदाचीच प्राप्ती आहे. बघा, आनंदाची प्राप्ती. उदाहरणार्थ आपण बसलेला असतो, चालता चालता एखाद्या व्यक्तीचा आपल्याला पाय लागला किंवा आपला पाय त्याला लागला, तर जागृतीमध्ये मी देह ही भावना आहे की नाही विद्यमान, तेव्हा तो मनुष्य दर्शन घेतो. आणि कल्पना करा एखादा व्यक्ती झोपलेला असेल. आता ही सहलीतले विद्यार्थी धर्मशाळेमध्ये झोपतात की नाही, मग दिवसभर गडावर किल्ल्यावर फिरत राहतात, थकतात, मग त्याला ते स्वप्न पडतं उड्या मारल्याचं. मग तो उड्या मारता मारता सहज स्वप्नामध्ये उडी मारतो आणि त्याचा पाय दुसऱ्याला लागतो. दर्शन घेतो का तो? का नाही घेत? कारण स्वप्नामध्ये मी देह आहे याचा त्याला विसर पडलेला आहे. जिथं सामान्य सुषुप्ती अवस्थेमध्ये जर विसर पडला तर इतका त्याला आनंद प्राप्त होतो. जर जिवंत असताना ज्या व्यक्तीला मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. सामान्य पेय पदार्थ जरी एखाद्याने पिला तरी त्याला विसर पडतो, अवस्था बदलली तरी विसर पडतो.
पडतो की नाही मी थोडी सांगता येते, नाथ महाराजांची प्रमाण आहे. जो मोले मदिरा खाये तो मदिरानंदी नाचे गाये, जेने ब्रह्मानंद सेवेला आहे तो केवी राहे आवराला. काजे या मनाचे कणिके जे देखिले गोडीच्या ठाया सुखे, मनोने अनुभव सुखची कौतिके दावीत जायचे. वृत्तीच्या आलंबनाला आश्रय लागतो आणि वृत्ती एका काळामध्ये एकालाच ग्रहण करते. वृत्तीचा नियम असा आहे, जर कनिष्ठ भोगापेक्षा श्रेष्ठ भोगाचा आस्वाद प्राप्त झाला तर वृत्ती मागच्या भोगाला विसरत असते. बघा ज्ञानोबराय म्हणतात 12व्या अध्यायामध्ये, तरीगा ऐसे करी ये आठा पहारा माझारी, मोटके निमिष भरी देतो जाय, मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषय घेईल, तैसे भोगा आतून निघता, चित्त मज माझे रिगता, हळूहळू पंडसुता मीची होईल. आणि एकदा मत स्वरूपाला तो प्राप्त झाला, माझ्याशी एकरूप झाला की तै शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरती, जे सोहम भाव प्रतिती प्रगट होय. त्याला शरीराचा विसर पडतो, इंद्रियांना विषयाचा विसर पडतो. पण केव्हा? जेव्हा आपल्याला सोहम भाव प्राप्त होईल. देहोहम भाव प्राप्त झाला की दुःखाचा संबंध आहे, आणि सोहम तो परमात्मा मीची असे हा भाव प्राप्त झाला की तो व्यक्ती कोणत्याही देशामध्ये कोणत्याही काळात कोणत्याही अवस्थेमध्ये राहिला की त्याच्या आनंदाला कमतरताच नाही. बघा म्हणून तर आपल्याकडे हा जो आनंद आहे की नाही, याला कोणत्याही प्रकारचा परिच्छेद नाही सांगितलेला. जर एखाद्या व्यक्तीला अमुक देशात आनंद होत असेल आणि दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर होत नसेल तर समजून घ्यावं त्याने ब्रह्म हे तत्व व्यापक रूपाने हे मानलंच नाही. व्यापक असल्यामुळे त्याला देशाचा परिच्छेद लागू शकत नाही, नित्य असल्यामुळे त्याला कालाचा परिच्छेद नाही, आणि सर्वांतर्यामी असल्यामुळे वस्तूचा परिच्छेद लागत नाही ना. न व्यापित्वा देशतंतो नित्यत्वान्नापि कालतः, न वस्तुतोपि सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा. ज्याला 3 प्रकारचा परिच्छेद लागत नाही त्याला अनंत असं म्हणतात, आणि अनंतापासूनच आनंद प्राप्त होतो. सत्यम ज्ञानम अनंतम असं म्हटलं आहे की नाही. ज्ञानस्वरूपही आहे, सत्स्वरूप आहे. जे जे अनंत असतं तेच आनंदरूप असतं. ज्याचा अंत होतो त्यापासून आनंद मिळत नाही. म्हणून तर कार्यत्वात या सगळ्या हेतूने विचार केला तर जगातल्या कोणत्याही विषयापासून आनंद होत नाही. जर झाला असता तर वेगळा परमार्थ करण्याची आवश्यकता राहिली नसते. म्हणून जगताचा मिथ्यात्वनिश्चय करणं, किंवा मिथ्यात्वनिश्चय म्हणजे जगत दिसत असतानाही जगाला खोटं समजणं. जगाचा मिथ्यात्वनिश्चय सोपा आहे, देहाचा मिथ्यात्वनिश्चय कठीण आहे. कारण त्या जगाचा एक अंश व्यष्टी अंश कोण आहे? शरीर आहे की नाही. मग शरीर दिसत असतानाही म्हणून तर मी माझी ऐसे आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्थ तो संन्याशी जाण निरंतर. हे फार महत्त्वाचं आहे. मग तो जीव हे भाष सरे, आ ब्रह्म परमात्म बोधे भरे, ऐसे भजती ज्ञानात भरे एकत्व येणे. जीवाला आपल्या देहाचा जगताच्या मिथ्यात्वाचा निश्चय व्हावा, म्हणजे देहाचा विसर पडावा आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी. मग जीवाला थोडाफार आनंदही मिळतो बघा, पण त्या आनंदामध्ये पारतंत्र्य फार मोठं आहे की नाही. विषयापासून आनंद झाल्यासारखा वाटतो, मिळत नाही. जर मिळाला असता तर एका विषयापासून जितका काल आनंद मिळाला तितका आजही मिळाला पाहिजे. पण तो प्रतिक्षणम वर्धमानम नाही आहे. प्रत्येक क्षणाला तो आनंद कसा आहे? क्षण आहे, क्षणाक्षणाने संपून जातो आहे बघा. क्षणभंगूर आहे, किंवा त्याला क्षय आणि अतिशय नावाचा दोष सांगितला आहे. मनुष्याला एका विषयापासून कायमचा आनंदही मिळत नाही, आणि श्रेष्ठ विषय आला तर मग अजिबातच मिळत नाही. मग आता स्वर्गामध्ये सगळे जातात की नाही, पण सगळेच काही इंद्र होत नाही. काही जण फक्त तिथं जाऊन मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळवतात, शपथविधी होतो त्यांचाही, पण मुख्य देव तर होत नाही ना ते. पण त्यांचे नाही, तसं नाही. सगळेच काही देवेंद्र होत नाही तिथला, असं होतं की नाही अर्थ. मग त्या आनंदामध्ये क्षय आहे आणि अतिशय आहे, आणि मनुष्याला अपेक्षा कोणती? परमानंदाची. जो आनंद मिळाला की तत्समान कोणता आनंद दुसरा नसावा आणि त्यापेक्षा जास्तही नसावा. यम लाब्ध्वा चापरम लाभम मन्यते नादिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापी विचारलेते. मग आपल्याला परमानंद प्राप्त व्हावा आणि दुःखाचा कायमचा नाश व्हावा याकरता एकच उपाय, ब्रह्मज्ञान. वाचून ज्ञानेविन एके उपाय करिषे चितुके,
ती गुंपसे अधिके रुखिये। जर मनुष्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं ना तर त्याला बिकट प्रसंगामध्ये सुद्धा आनंदी राहता येतं. आम्ही काल कीर्तनाला गेलो होतो, तुम्ही पण गेले होते. मग गुरुवारी बंडाता त्यांची अवस्था पाहिली. मग त्या अवस्था पाहिल्यानंतर मला एक ओवी आठवली. मग मेरूपासून थोरे देह दुःखाची नि डोंगरे दाटी जो परी भारी चित्त न दाटी. म्हणजे काय फरक आहे, किंवा कोणत्याही महापुरुषांचं घ्या ना, गुरुवारी बाबांना थोडी जखम झाली पण आनंदात कमतरता नाही. म्हणजे महापुरुषांच्या जीवनामध्ये जरी दुःखाचे प्रसंग आले तर त्यांना फक्त एकच दुःख होतं. कोणतं? एकच दुःख. जे काही त्यांच्या जीवनामध्ये आलं ते एकच दुःख होतं. अज्ञानी पुरुषाला दोन दुःख होतात. एक तर दुःखाचं दुःख, आणि दुःख मलाच का झालं हे पुन्हा दुसरं दुःख. म्हणजे एक विचाराचं दुःख आहे. एक प्रारब्धाने आलेलं दुःख तर सगळ्यांना भोगावं लागतं, पण परिणाम चित्त न दाटे. चित्तावर मात्र काहीच परिणाम होत नाही. ते सर्व काही सहन करतात. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. सर्व दुःख सहन करतात की नाही. त्रिविध मुख्य आघवे उपद्रवांचे मेळावे वरी पडिली या नव्हे वाकुडा जो. दुःखाचे प्रसंग आले तर परमार्थाची बैठक आपली किती स्थिर आहे आणि दृढ आहे याची ती परीक्षा असते. त्यामध्ये जो डगमगत नाही ना, समजून घ्यावं त्याचा परमार्थ दृढ आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, हे फक्त प्रमाण नाही म्हणायचं आपण. आपलं दिवाळं निघाल्यानंतर असं वाटलं पाहिजे आपल्याला की देवा बरे झाले निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा केली अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. आणि हे फक्त ब्रह्मज्ञान करू शकतं. आत्मज्ञानापासून दुसरा कोणता उपाय नाही. म्हणून वेदांत म्हणजे काय? वेदाचा अंत. दोन अर्थ होतात त्याचे. वेदाचा अंतिम जो भाग आहे ना, अंत म्हणजे शेवट, तर शेवटचा भाग आहे उपनिषदाचा. म्हणून वेदांत शब्दाने उपनिषदही घेता येतं आणि अंत शब्दाने सार, निर्णय, तात्पर्य पण घेता येतं. मग दोन अर्थ होतील. एक तर उपनिषदाच्या संबंधाने वेदांत अर्थ घेतला तर वेदांत म्हणजे उपनिषद महान रसाचं प्रतिपादन करतं. रस म्हणजे आनंद. रसोवैसा हा शब्द ब्रह्म किंवा आत्मा या अर्थाने आणि आनंद या अर्थाने वापरलेला आहे. म्हणजे महारस म्हणजे मोठा आनंद कोणता आहे? ब्रह्मानंद आहे. मग उपनिषद ब्रह्मानंदाचं प्रतिपादन करतं. म्हणजे वेदांत शास्त्र आहे उत्तर मीमांसा, ते ब्रह्मानंदाचं प्रतिपादन करतं. आणि तो ब्रह्मानंद म्हणजेच मोदक आहे. तो गणरायाने एका हातामध्ये धारण केलेला आहे, असा एक अर्थ होतो. किंवा दुसरा अर्थ जर घेतला तर वेदाचं तात्पर्य कशामध्ये आहे? वेदामध्ये 1,00,000 मंत्र आहे की नाही. मग 80,000 मंत्रामध्ये कर्माचं प्रतिपादन केलं, 16,000 मंत्रामध्ये उपासना प्रतिपादन केलेली आहे आणि 4,000 मंत्रामध्ये तत्त्वज्ञानाचं प्रतिपादन केलं आहे. वेदाचं प्रतिपादन करण्याचं तात्पर्य सार काय आहे? सर्व वेदाः यत् पदमा मनंती किंवा वेदैश सर्वै अहमेव वेद्याः. संपूर्ण वेदांचा तात्पर्याचा विषय मी आहे. वेद प्रतिपाद्या. वेदाला तत्त्व कोणतं सांगायचं आहे? एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. किंवा वेदाला तात्पर्य सांगायचं आहे महारस म्हणजे ब्रह्मतत्वच सांगायचं आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. आणि मग ते ब्रह्म आनंद रूप आहे. रस शब्द हा आनंदवाचक आहे. मनुष्याला जो आनंद मिळतो विषयातला, त्या आनंदाला परिच्छेद फार मोठा आहे. खरं तर संकोचित मर्यादित आनंदाला आनंद म्हणताच येत नाही. पंचदशकाराने सांगितलं ना, सुखम वैषयिकम शोक सहस्रेणावृतत्वतः दुःखमेवेति मत्वाह नाल्पेसी सुखमित्यसौ. आपण हजारो शोकाने जे आवृत्त आहे त्या सुखाला सुख म्हणतच नाही, दुःख असंच म्हणतात. म्हणून तर व्यापकामध्ये आनंद आहे. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती. जे व्यापक तत्व आहे तेच आनंद रूप आहे, ते सुखरूप आहे. अल्पामध्ये आनंद नाही. आनंदो ब्रह्मेति वेजानत. आनंदालाच ब्रह्म असं म्हणतात. आणि ब्रह्म शब्दाकरता या ठिकाणी महाशब्द आला. ज्याला देश काल वस्तू परिच्छेद लागत नाही ते व्यापक म्हणजे मोठं महत्त्व आहे. म्हणून महा आणि रस म्हणजे आनंद. सगळ्यात महान आनंद कोणता आहे? तर ब्रह्मस्वरूपाचा आनंद आहे. आणि ज्याला त्या परब्रह्माची आत्मत्वाने प्राप्ती झाली त्याला तो सगळ्यात मोठा आनंद मिळतो. हा वेदाचा सिद्धांत आहे. वेद अनंत बोलेला अर्थ इतकाची साधीला.
तोच हा अर्थ आहे. म्हणून वेदाचं तात्पर्य आहे ब्रह्मतत्वामध्ये किंवा ब्रह्मानंदामध्ये, किंवा वेदांत म्हणजे उपनिषदाचं पण तात्पर्य आहे की ब्रह्मानंद प्राप्त व्हावा आणि त्याचं प्रतिपादन ते आत्मज्ञानाच्या द्वारे होऊ शकतं. तोच एक मोदक आहे. ते विचारसागरामध्ये ना कोणाला किती आनंद प्राप्त होतो याकरता तैत्तरीय उपनिषदामधला सिद्धांत आलेला आहे. ब्रह्मानंदवल्लीमध्ये ते सगळा विस्तार आला, कोणाला किती आनंद होतो. तिथे एक कथा दिली बघा. एका राजाचा एक सेवक फार प्रिय होता, त्याचं नाव भरचू. आणि मग त्या राजाचं त्याच्यावर प्रेम होतं. मग आता एकावर प्रेम केलं तर बाकीचे द्वेष करतात. मग त्या बाकीच्या असणाऱ्या लोकांनी कट कारस्थान केलं. आणि कट कारस्थान करून राज्याच्या एका भागामध्ये बंड, ते तेव्हापासून आहे बरं ते आंदोलन, ते बंड करायला भाग पाडलं. आणि मग ते झालं आंदोलन सुरू. मग राजाने सांगितलं तुम्ही जा. बाकीचे म्हणजे वा वा, म्हणजे आतापर्यंत सगळे आंदोलन मिटवायला आम्ही, आणि प्रेम करायचं भरचूवर, कधीतरी त्यालाही पाठवा की नाही. भरचू म्हणला काही हरकत नाही, मीही जातो. आणि तो तिथं गेला बघा. म्हणजे लक्षात आलं हे कटकारस्थान आहे. आपण जर पुन्हा माघारी गेलो तर हे सगळे आपल्याला मारू शकतात. तो विरक्त झाला. कोणाच्या जीवनामध्ये विरक्ती येण्याकरता काय प्रसंग येईल काही सांगता येत नाही. जर तो ही देवाचीच कृपा आहे. राज्यातच राहिला असता तर भोगासक्त झाला असता, पण कोणी का होईना कटकारस्थान केलं आणि देवाने आपल्याला बाजूला काढलं की नाही यातून, पण ते उपकार मानले पाहिजे परिस्थितीचे. तो निघाला आणि वनामध्ये राख लावून तपश्चर्या करत राहिला. दैवयोगाने पुन्हा राजा तिथंच आला. पण ते मंत्री म्हटले, अहो राजाला जर पुन्हा भरचू रूपाने कळाला तर पुन्हा आपलं कटकारस्थान उघड होईल. मग त्यांनी पुन्हा फेक नेरेटिव्ह म्हणतात त्याला, ती चुकीची असणारी बातमी ती पसरविली. म्हणे अहो राजा भरचू मेला आणि मेल्यानंतर पुन्हा वनात भूत झाला. म्हणजे राजाला जरी तो कळाला, भरचू रूपाने प्रत्यक्ष दिसला, तरी भ्रम होऊ शकतो की नाही. मग भरचू वनामध्ये गेला, पण तो आनंदात राहतो आहे. मग तिथं सांगितलं की आनंद कोणाला किती प्रमाणामध्ये मिळू शकतो. तैत्तरीय उपनिषदामध्ये प्रमाण आला आहे. कोणाला किती आनंद मिळतो. मानुषानंदापासून प्रारंभ केला आहे. युवारूपीचे विद्यावान निरोगदृढ चित्तवान सैन्यपेतः सर्व पृथ्वीं वित्तपूर्णां प्रपालयन. एखादा व्यक्ती म्हणजे राजा युवा तरुण असावा, रूपी म्हणजे काय रूपवान सौंदर्य संपन्न असावा, निरोगी असावा, युवारूपीचे विद्यावान विद्वानही असावा, निरोगी स्थिर मनाचा, सैन्याने संपन्न आहे आणि सगळ्या धनधान्याने संपन्न असणाऱ्या पृथ्वीचं एकटा पालन करणार आहे. त्याला चक्रवर्ती सम्राट असं म्हणतात. त्याच्याशिवाय कोणाची सत्ता पृथ्वीवर नाही. अशा राजाला जो आनंद मिळतो, आनंद त्याला तरुण असतानाच मिळतो आहे. पहिला शब्द वापरला युवा, रूपी, विद्यावान, निरोगदृढ चित्तवान, सैन्यपेतः सर्व पृथ्वीं वित्तपूर्णां प्रपालयन. याचं पालन करतो त्याला जो आनंद मिळतो की नाही त्याला म्हणतात मानुषानंद. आणि मग पुढे या आनंदामध्ये 100 पटीनं वाढ करत चालायचं. 100 पटीनं मानुषानंदापेक्षा जास्त आनंद मिळतो आहे मनुष्यगंधर्वाला, त्यानंतर देवगंधर्व, त्यानंतर पुन्हा पितर, आजानदेव, कर्मदेव, मुख्यदेव. मुख्यदेवामध्ये 33 कोटी देव येतात. त्यामध्ये पुन्हा इंद्र, बृहस्पती, प्रजापती आणि सर्वात शेवटी सांगितले ब्रह्मदेव. मानुषानंदापेक्षा 1000 परार्ध पटीने आनंद ब्रह्मदेवाला जास्त मिळतो. त्या ब्रह्मदेवाच्या पाठीमागं तरी व्याप आहे. कैसे थोरियेचे मान पाहे पा, जितका मोठा व्यक्ती तितका मोठा व्याप. थोरियेचे मान पाहे पा, परंतु सृष्टी बीजाचा साठोपा पुनरावृत्तीच्या मापाशी गजाला. ब्रह्मदेवाला आनंद मोठा आहे. वैकुंठवासी गुरुवारी घोले बाबा सांगायचे, बुवा ब्रह्मदेव झाला म्हणजे काय झाला, फक्त त्याचा बारदाना मोठा आहे. हे बाबांचं वाक्य आहे ना. ब्रह्मेशाना करोते वाढणे नाही जीवाते. ब्रह्मदेवाचा फक्त व्याप मोठा आहे, पण ब्रह्मदेवापेक्षाही जास्त पटीने आनंद मिळतो कुणाला, जो एकांतवासामध्ये राहतो, विरक्त आहे आणि मनन करतो. न चेंद्रस्य सुखम किंचिन न सुखम चक्रवर्तीनः सुखमस्ति विरक्तस्य मुनेः एकांत जीविनः. त्या पुरुषाला हा आनंद प्राप्त होतो. आणि तो आनंद प्राप्त करायचा असेल तर वेदांत शास्त्राशिवाय किंवा वेदाचा जो अंतिम तात्पर्याचा निर्णय आहे की ब्रह्मप्राप्ती करून घ्यावी, त्याशिवाय पर्यायचं नाही. एकमेवाद्वितीयम ब्रह्म. म्हणून वेदाने एकच तत्त्व सांगितलं. बाकी शास्त्रकारांनी काहींनी 2 प्रमेय मानले, प्रमाण वेगवेगळे मानले.
वेदांत शास्त्रामध्ये प्रमाण 6 मानली आणि तत्व मात्र एकच मानलं, आणि त्यामध्ये सुद्धा स्वगत सजातीय विजातीय भेद नाही, याकरता एकम एव अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन असं म्हणून त्याचं प्रतिपादन केलं. अशा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला तर त्याला परिस्थिती काही जरी आली तर अडचण येत नाही बघा. कारण आता थोडासा एक आपण विचार केला की परिस्थिती देहदुःखाची डोंगरे असा आला तरी काही परिणाम होत नाही. तशीच एक ओवी बघा 17व्या अध्यायामध्ये. हा भक्तराज अर्जुन कर्कश प्रसंगामध्ये राहतो आहे, पण आपल्या स्वानंदाचा उपभोग घेतो आहे. ब्रह्मज्ञानाने संपन्न पूर्ण ब्रह्म झाला पार्थ, पूर्ण ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला की नाही. आणि मग त्याचं लक्ष नाही. ऐसिया समयी कर्कसे भोगीच त स्वानंद राज्य कैसे आजी भाग्योदय हा नसे अनेके ठाई. या कर्कश प्रसंगामध्ये सुद्धा हा अर्जुन भक्तराज अर्जुन आपल्या स्वानंदाचं राज्य उपभोगत आहे आणि आसा भाग्याचा उदय आहे रणांगणावर. पण श्रवण केलंय ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान संपादन झालं तर तुम्ही युद्ध केलं तरी अडचण नाही, राज्य चालवलं तरी संकट नाही. कोणत्याही प्रसंगामध्ये राहू शकतो फक्त ब्रह्मज्ञानी महात्मा. कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही देशात, कोणत्याही काळात त्याला सदैव सुखी समाधानी राहता येतं. यासाठीच मग अध्यात्मज्ञान महत्त्वाचं आहे. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असते ते जया दिसे ज्ञान असतव ते एक वाचून आणे, जे भव स्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चय केला. म्हणून वेदांत शास्त्र म्हणजे उपनिषद किंवा वेदाचा सारभूत असणारा भाग त्याला महारस ब्रह्मानंद असं म्हणतात. आणि तो गणरायाच्या हातातला मोदक शोभून दिसतो आहे. मोदकामध्ये गोडी असते, तसं ब्रह्मानंद प्राप्त झाला की त्यामध्ये गोडी आहे. आणि ही गोडी ज्याला मिळाली त्याला बाकीचं काही आवडत नाही. आत्मसुखाची या गोडी या विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. तो असणारा मोदक किंवा ब्रह्मरस गोडी तयासी फावली वासना निमाली समूळ ज्याची ही गोडी प्राप्त व्हावी याकरता वेदांत शास्त्र आहे. असा 3 हातामध्ये असणाऱ्या 3 आयुधाचा किंवा पदार्थाचा आपण विचार केला. आणखीन 2-3 शास्त्र बाकी आहे, तो विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव